नमस्कार मित्रांनो, मी नामदेव स्वागत करते आपलं आवडते युट्यूब चॅनल कॅपिटल. मित्रांनो, आजच्या भागात पाहणार आपण महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच रेरा या कायद्याविषयी आपण आजच्या भागात माहिती पाहणार आहोत. या भागामध्ये माहिती वाचता आपण एक 2-3 भागामध्ये याची माहिती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आपण पाहूया सविस्तर माहिती की याची पार्श्वभूमी आहे की केंद्र सरकारने स्थावर संपदा विनिमय आणि विकास कायदा 2016 अधिनियमित केला असून त्यातील सर्व कलमांची अंमलबजावणी दिनांक 1 मे 2017 पासून होत आहे. या कायद्यानुसार अनुसरून महाराष्ट्र शासनाने स्थावर संपदा क्षेत्राचे नियमन होण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी अर्थात महारेराची अधिसूचना क्रमांक 23 दिनांक 8 मार्च 2017 अन्वये स्थापन करण्यात आली आहे. स्थावर संपदा विनिमय आणि विकास कायदा 2016 मधील प्रमुख घटकांची चर्चा आपण या भागामध्ये करत आहोत. तर सुरुवातीला असणार आहे की स्थावर संपदा नियामक प्राधिकरण न्यायाधिकरण. या कायद्याअंतर्गत शासनाने त्यांच्या राज्यातील स्थावर संपदाचे नियमन उन्नती करण्याच्या उद्देशाने स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची स्थापना करावयाची आहे. सदर प्राधिकरण हे स्थावर संपदा क्षेत्रातील लाभार्थी, प्रवर्तक आणि अभिकर्ता इत्यादींच्या हिताचे संरक्षण, त्याचप्रमाणे स्थावर संपदा क्षेत्रातील निरोगी, पारदर्शक, कार्यक्षम, स्पर्धात्मक वाढ व उन्नतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. त्याचप्रमाणे सदर प्राधिकरण हे नोंदणीकृत स्थावर संपदा प्रकल्पाबाबतच्या तक्रारी जलद गतीने निकाली काढण्यासाठी निवाडा यंत्रणा उभारेल. सदर निवाडा यंत्रणेच्या ठळक जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे असतील. नंबर 1, प्रवर्तकाकडून स्थावर संपदा प्रकल्प माहिती जाहीर करण्याबाबत खात्री करणे. नंबर 2, स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी करणे. नंबर 3, स्थावर संपदा अभिकर्त्याची नोंदणी करणे. नंबर 4, तक्रार निवारण यंत्रणा. नंबर 5, संपदा क्षेत्रातील विकास व उन्नतीबाबत योग्य त्या शिफारसी करणे. तर स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने किंवा अधिकारी यांनी दिलेला निर्णय, निर्देश किंवा आदेश यांच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी योग्य ते अपीलीय न्यायाधिकरण स्थापन करावे. प्राधिकरणाने दिलेले निर्णय, निर्देश किंवा आदेश मान्य नसलेली व्यक्ती अपीलीय प्राधिकरणासमोर अपील दाखल करत असेल आणि अपीलीय न्यायाधिकरण शक्य तेवढ्या तत्परतेने किंवा कमीत कमी 60 दिवसाच्या आतमध्ये तो अपील निकाली काढेल. तर स्थावर नंबर 2 असणार. त्याचबरोबर स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी कशी असणार आहे की सर्व वाणिज्यिक व रहिवासी स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी करणे आवश्यक आहे. खाली उल्लेख केलेले प्रकल्प सोडून, म्हणजे जे हे फक्त हे जी आपण जे पुढचे बांधणार आहोत की हे उल्लेखलेले प्रकल्प सोडून नोंदणी करायला लागणार आहे. जी जमीन विकासासाठी प्रस्तावित आहे त्या क्षेत्रफळ कमीत कमी 500 चौरस मीटरपेक्षा अधिक नाहीये. म्हणजे 500 चौरस मीटरपेक्षा अधिक नाही, त्यासाठी हे प्रकल्पाची नोंदणी करणे आवश्यक नाहीये. त्याचबरोबर विकसित करावयाच्या प्रस्तावित सदनिकांची संख्या 8 पेक्षा अधिक नाहीये. टप्प्याटप्प्याने बांधावयाच्या इमारत असलेला प्रकल्प म्हणजे 8 पेक्षा जास्त संख्या नाही, त्यासाठी नोंदणी आवश्यक नाही. त्याचबरोबर या कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी ज्या प्रवर्तकांना बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळाले आहे, म्हणजे आता साधारण 2016 मध्ये हा कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि या कायद्याच्या अगोदर जर तुम्ही तुमचं बांधकाम पूर्ण केलं असेल तर या प्रकल्पाची नोंदणी तुमची आवश्यक नाही. त्याचबरोबर कायद्याअंतर्गत ज्याचे नूतनीकरण, दुरुस्ती किंवा पुनर्विकास ज्यामध्ये पणन जाहिरातीद्वारे किंवा विक्री किंवा सदनिका, भूखंड किंवा इतर इमारती याचे टप्प्याटप्प्याने वाटप करावायचे नाहीये. म्हणजे हा जो कायदा आहे त्याचे नूतनीकरण, दुरुस्ती किंवा पुनर्विकास ज्यामध्ये पणन जाहिरातीद्वारे विक्री किंवा सदनिका, भूखंड किंवा इमारत याचे टप्प्याटप्प्याने वाटप हे करावायचे नाही नसल्यास याची पण तुम्हाला नोंदणी आवश्यकता नाहीये. त्याचबरोबर स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी केल्याशिवाय कोणताही प्रवर्तक त्याच्या स्थावर संपदा किंवा प्रकल्पाची किंवा इतर त्या भागातील जाहिरात किंवा बाजारातील विक्रीची कारवाई, लाभार्थ्याची नावे नोंद करून ठेवणे किंवा विक्री किंवा विक्रीची तयारी दाखवत असेल तर किंवा भूखंड किंवा सदनिका, इमारत खरेदी करण्यासाठी आमंत्रित करू शकणार नाही. सध्या चालू असलेल्या प्रकल्पामध्ये ज्या इमारतींना मंजूर आराखड्यानुसार पूर्णत्वाचे प्रमाणपत्र किंवा भोगवाटा प्रमाणपत्र मिळालेले नाहीये अशा प्रवर्तकांना त्यांच्या स्थावर संपदाची नोंदणी स्थावर संपदा नियामकाने करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्याचे आता सध्या बांधकाम सुरू आहे आणि पूर्णत्व दाखल नाही, कम्प्लिशन सर्टिफिकेट किंवा मिळाले नाहीये, त्यांचे येथे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कायद्याप्रमाणे प्रवर्तकांनी नोंदणी केली नसल्यास किंवा त्याच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई केली असल्यास प्राधिकरणाचा निर्णय किंवा आदेशामुळे व्यक्ती झालेली व्यक्ती मान्य उच्च न्यायालयात अपील करू शकते.
आपली प्राधिकरणाचा निर्णय किंवा आदेशामुळे झाली व्यक्ती ही उच्च न्यायालयात अपील करू शकते. म्हणजे समजा जर तुमच्या याच्यामध्ये काय जर दिलेल्या निर्णयावर तुम्ही जर सहमत नसाल तर त्यामध्ये तुम्ही उच्च न्यायालयामध्ये तुम्ही डायरेक्ट हे याचिका दाखल करू शकता. तर 5 नंबरचा असणार आहे वित्तीय शिस्त. म्हणजे मेन महत्वाचा मुद्दा जो आहे तो की जो आर्थिक व्यवहार आहे तो व्यवहारावरती जसं नियंत्रण मिळवण्यासाठी आहे तर आर्थिक शिस्त लावण्यासाठी हा महत्वाचा पैलू आहे. तर स्थावर संपदा प्रकरणी वित्तीय शिस्त आणण्यावर बांधला जाईल त्यातील काही तरतुदी पुढील प्रमाणे. प्रवर्तक म्हणजे बिल्डर कोणत्याही व्यक्तीकडून सदनिका भूखंड किंवा इमारतीच्या खर्चाच्या 10% पेक्षा अधिक रक्कम अग्रिम म्हणून अर्जासह किंवा अर्जाची फी म्हणून विक्रीच्या लेखी कराराच्या नोंदणीखेरीज केल्याशिवाय स्वीकारू शकत नाही. म्हणजे त्याचबरोबर लाभार्थ्यांनी स्थावर संपदा प्रकल्पासाठी भरलेली 70% रक्कम वेळोवेळी जमा केलेली रक्कम शेड्यूल बँकेमध्ये स्वतंत्र खाते उघडून त्यात जमा करावायचे आहे, ज्यामधून बांधकामाचा खर्च आणि जमिनीसाठीचा खर्च भागवता येईल. प्राप्त झालेली किंवा जमा झालेली रक्कम याच कारणासाठी उपयोगात आणावायचे आहे. म्हणजे जसं जर तुम्ही प्रकल्पाच्या प्रगतीनुसार तथा प्रमाणपत्रानुसार सदर खात्यामधून पैसे रक्कम काढता येतील. त्यासाठी प्रगतीचे व खर्चाचे प्रमाणपत्र किंवा प्रकल्पाचे अभियंता वास्तुविशारद आणि कार्यरत संधी लेखपाल यांनी प्रमाणित करावायचे आहे. म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही पैसे खर्च घेतलेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करता येतील किंवा काढता येतील. प्रवर्तकांनी खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास व्याजासह संपूर्ण परतावा प्रवर्तकास खरेदीदारास देण्यात येईल. म्हणजे जर काय एखाद्या बिल्डरने तुम्हाला काही खोटे बोलून तुमच्याकडे पैसे घेतले असेल तर तुम्हाला ते व्याजासकट परत करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर आर्थिक वर्षानुसार प्रकल्पाची लेखे तपासण्याची किंवा त्याची प्रत महाराजाकडे सादर करावायची आहे की तुम्ही पैसे कसे घेतले, काय घेतले, त्याची जी कार्यप्रणाली कशी आहे. तर हे देखील तुम्हाला महाराजाकडे देणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर त्याची पूर्तता न झाल्यास बँक खाते उघडण्याचे अधिकार महाराजाकडे आहेत. म्हणजे जे कॉलममध्ये ज्या अटी आणि शर्तीनुसार तुमची खरेदी विक्री झालेली आहे त्या अटीनुसार जर तुम्ही व्यवहारातून एखाद्या बिल्डरने नाही केले असेल तर ते जे बँक खाते ते बँक खाते गोठवण्याचा अधिकार हे महाराजाकडे आहे. त्याचबरोबर या सर्व बाबीची पूर्तता न झाल्यास आर्थिक दंड आकारण्याचे अधिकार देखील महाराजाकडे. म्हणजे साधारण 6 आपण अधिकार पाहिलेत की 6 अधिकार जर नाही व्यवस्थित बिल्डरने फॉलो केले तर ते त्याच्या विरुद्ध दंड करण्याचा अधिकार हे महाराजांनी राखून ठेवलेला आहे. तर महत्वाचं काय आहे की पारदर्शकता असणार आहे. याच्यामध्ये पारदर्शकता कोणत्या आणि कशी असणार आहे तर ते आपण पाहूयात आपण की स्थावर संपदा कायद्यात उच्चतम पारदर्शकता आणून ती पुढील प्रमाणे आहे. तर आपण बघूया त्याच्यामध्ये की खालील माहितीसह नोंदणीकृत प्रकल्पाची सविस्तर माहिती नागरिकांना संकेतस्थळ उपलब्ध करावायची आहे, ज्यामध्ये सक्षम प्राधिकरणाने मान्यता दिलेली योजना, नकाशा, योजनेचा तपशील, आराखडा इत्यादी. म्हणजे ती सक्षम अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे याबरोबर तुमचा योजना, त्याच्याबरोबर बिल्डिंगचा नकाशा, त्याचबरोबर योजनेचा तपशीलवार आराखडा हे सादर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रस्तावित योजना संपूर्ण प्रकल्पाची मांडणी आखणी देखील प्रवर्तकाने केलेल्या संपूर्ण प्रकल्पासाठी वापरला जाणारा क्षेत्र निर्देशांक, त्याचबरोबर बांधावयाच्या प्रस्तावित इमारतीची किंवा विंगची संख्या आणि मान्यता मिळालेल्या इमारतीची संख्या, त्याचबरोबर विंगची संख्या. म्हणजे एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही किती विंग बांधणार, त्याचबरोबर त्या विंग मध्ये किती फ्लॅट असणार आहेत, त्या फ्लॅटमध्ये एक प्रत्येक फ्लॅटचा हा नकाशा, त्याचबरोबर तुमचे एकूण लँड किती आहे आणि त्याचबरोबर किती विंग बांधणार आहेत हे देखील तुम्हाला सांगणे किंवा संकेतस्थळ अपलोड करणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर टप्प्याने हे प्रकल्प पूर्ण करण्याचे वेळापत्रक, ज्यामध्ये पाणी, मल निस्सारण, वीज इत्यादी सुविधा देखील समावेश असणार आहे. म्हणजे कोणकोणत्या टप्प्यानुसार तुम्ही कसे बांधकाम करत आणि कोणत्या वीजचा पहिला ताबा देतात हे सुद्धा या महारेराच्या वेबसाईटवरती अपलोड करणं आवश्यक आहे. प्रकारे हे भूखंड सदनिका जे विकल्याची नोंद घेण्यात आली आहे त्याची त्रैमासिक माहिती, त्याचबरोबर त्रैमासिक अहवाल, मागणी नोंदवलेल्या प्रसिद्ध गॅजेटची संख्या, यादी, त्याचबरोबर बांधकाम सुरू करण्याचा आरंभ करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रत्येक तिमाहीत घेतलेल्या मान्यतांची यादी आणि प्रलंबित मान्यतेची संख्या, त्याचबरोबर प्रकल्पाची त्रैमासिक सद्यस्थिती, प्राधिकरणाच्या नियमात नमूद विषयात केलेली माहिती आणि संबंधित कागदपत्र. म्हणजे ज्या ज्या गोष्टीसाठी आपण हे नोंदणी केलेली आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक 3 महिन्यांनी तुम्हाला या महारेराच्या साईटवरती तुम्ही काय काम केलं हे अपलोड करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या मागचा हेतू काय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण जी योजना आणली ते या योजनेचा महत्वाचा मुद्दा काय आहे की
नागरिक हा केंद्रबंध आहे की नोंदणीकृत प्रकल्पाची सविस्तर माहिती महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर पाहू शकतील. त्याद्वारे नागरिक योग्य तो निर्णय घेऊ शकतील. त्याचबरोबर मंजूर नकाशा, आराखडा, मंजूर सोयीसुविधा, घरात कायमचे बसलेले वस्तू, उपकरणे इत्यादीमध्ये फेरफार बदल करावयाचा असल्यास प्रवर्तकाव्यतिरिक्त इमारती सदनिका घेणाऱ्या कमीत कमी 2/3 लाभार्थ्यांची संमती घेतल्याशिवाय फेरफार करता येणार नाही. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या अग्रीमेंटमध्ये आहे आणि ज्या अग्रीमेंटमध्ये असलेल्या वस्तू जर तुम्हाला एकूण जसे एखाद्या ह्याच्यामध्ये 100 लोक असतील आणि 100 लोक म्हणजे असल्यानंतर तर 1/3 म्हणजे साधारण 75 पेक्षा जास्त लोकांची संमती असल्याशिवाय ज्या वस्तू तुम्हाला बिल्डरने अग्रीमेंटमध्ये केलेल्या आहेत त्या गोष्टी बदलता येणार नाही. आणि जर बदलावायचे असेल तर 1/3 बहुमत असणं म्हणजे पाठिंबा लोकांचा पाठिंबा असल्याशिवाय मला काय चेंजेस करता येणार नाही. त्याचबरोबर सदनिका, भूखंड किंवा इमारतीचे काम व त्याबाबतचा दावा विक्री करारात नमूद केलेल्या शर्तीनुसार प्रवर्तकास अयशस्वी ठरले किंवा असमर्थ ठरले तर होणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या विलंबासाठी व्याज देण्यात ते पात्र असेल. शिवाय ज्या विलंबामुळे लाभार्थ्यास नाईलाजास्तव प्रकल्पातून माघार घ्यावी लागल्यास लाभार्थी प्रवर्तक अशा अदा केलेली रक्कम संपूर्ण व्याज परत करावयाचे आहे. म्हणजे एखाद्या बिल्डरने काही कारणाने जर तुम्हाला लेट केला असेल तर ते तुम्हाला व्याजासकट रक्कम देण्याची जबाबदारी ही तुमच्या बिल्डरवरती आहे. जर काही कारणाने जर तुमचं अग्रीमेंट रद्द झालं असेल तर तुम्हाला तितकं तुम्ही व्याज भरले ते व्याजासकट रक्कम तुम्हाला बिल्डरकडून देणे हे अनिवार्य आहे. त्याचबरोबर इमारतीमधील किंवा विंगमध्ये 51% हिस्सा विकल्यानंतरच्या नोंदी झाल्या तर 3 महिन्याच्या आत भोगवाटा प्रमाणपत्र जारी झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत प्रवर्तकांनी कायदेशीर अस्तित्वात असलेल्या बाबीची सहकार संस्था, भागीदारी संस्था किंवा संघटना, फेडरेशन इत्यादी समक्षपणे स्थापन करण्याची कारवाई सुरू करेल. म्हणजे जर 51% पेक्षा जास्त जर तुम्ही फ्लॅट विकले असेल तर तुम्हाला पूर्णत्वाचा दाखला म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट हे घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सोसायटीसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस करणं देखील अनिवार्य आहे. त्याचबरोबर इमारतीमधील किंवा विंगमधील 51% सदनिका धारकांनी जर किंवा सदनिकाची संपूर्ण रक्कम प्रवर्तकास अदा केल्यास दिनांकाच्या 3 महिन्याच्या आतमध्ये मिळकतीची संपूर्ण नोंदणीकृत हस्तांतरण प्रवर्तकाने लाभार्थ्यांना करावायचे आहेत. म्हणजे जे बांधकाम कंप्लीट झालेले आहे, बांधकाम कंप्लीट झाल्यानंतर जर तुम्ही संपूर्ण जर विंग विकली असेल तर त्यामध्ये त्याचबरोबर तुम्हाला सोसायटीची नोंदणी किंवा भागीदारी संस्था ही अप्लाय करणं जरुरी आहे. त्याचबरोबर अप्लाय केल्यानंतर जी सोसायटी आहे त्या सोसायटीला तुम्हाला हँडओव्हर करणं बिल्डरला आवश्यक आहे. तर इमारतीमधील किंवा 51% सदनिका धारकाची रक्कम पूर्ण प्रवर्तकास अदा केल्यानंतर दिलेल्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत नोंदणीकृत हस्तांतरण प्रवर्तकाने लाभार्थ्यास करावायचे आहे. म्हणजे तुमचा जो हे आहे विषय आहे जे की तुमचं जर बांधकाम कंप्लीट झालं असेल पूर्ण तर बांधकाम कंप्लीट झाल्याच्या नंतर हे 3 महिन्याच्या आतमध्ये हे तुमची प्रक्रिया सोसायटी नोंदणीची प्रक्रिया हे तुम्हाला कंपल्सरी करून त्या सोसायटीला तुमचे राईट्स हे हँडओव्हर करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो हाच आपला भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर प्रक्रिया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता पुढील जो भाग आहे तो आम्ही लवकरच हे प्रसारित करू. धन्यवाद.